आपण जर बघितलं तर आरटीपीएल म्हणजेच रोहा तालुका प्रीमियर लीग त्यामध्ये तुमचा मुख्य सहभाग असतो. तर तुम्हाला याची संकल्पना नेमकी कशी सुचली आणि ते प्रत्यक्षात उतरवताना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले? तर आरटीपीएल चालू कशी झाली ह्या मागे मोठी किस्सा आहे. असेच आम्ही एक दिवस बसलो होतो, मी होतो, राजू वाघमारे होतो, दोघ जण होतो. तर तेव्हा लीगचा सगळ्यांकडे फॉर्मॅट चालू होता. फक्त रोहा सोडून सगळीकडे लीग व्हायच्या, रोहातच लीग नाही व्हायच्या. तर राजू असा बसला बसला म्हणाला, अरे दादा बोलतोय आपल्या रोहातच लीग होत नाही, सगळीकडे होते, बघ ना तू मनावर घे ना. म्हणते तू मनावर घेतलंस तर होईल. मी त्याला बोललो, अरे मनावर घ्यायला काय नाही, आयडिया माझ्या डोक्यात आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला फंडिंग लागते. एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यासाठी पण गरज लागते पैशाची, तिथं आपण कुठून आणू शकत नाही. आणि एवढा कोण देईल आपल्याला, काय देईल. तर असं तसं ठरत ठरता 2-3 दिवस अजून गेले. मग बंटी चांदगावकर म्हणून मित्र आहे आमचा, त्याला आम्ही तिघ जण बोललो का बाबा असं असं आहे, तर आपल्याला हे करायचंय, तर फंडिंगचा कुठं आहे. तो बोलले काय काळजी करू नको, फंडिंग मी आणतो, पण तुझी आयडिया चांगली आहे रोहातल्या नवीन पोरांसाठी, तर तू हे कर, पुढे आपण करूया, कंटिन्यू कर, तुझा प्लॅन काय तो बघ. मग तसंच आता जी सगळे परिवार आहे माझा मित्र परिवार आहे, त्या सगळ्यांना मी बोलवले. मी त्यांना म्हणलो का यार आपला क्रिकेट आता हळूहळू संपत चाललाय, पण रोहातल्या नवीन पोरांसाठी काहीतरी आपल्याला चालू करायला पाहिजे. लीग सगळीकडे होते, माझ्या डोक्यात अशी आयडिया काही आयडियाज आहेत, तर आपण ही लीग करूया. तर त्याच्यातला एकही जण नाही बोलला नाही, आपण करूया, पैसे लागतील ते आपण एक्स्ट्रा काढू, असं ठरलं. आणि सगळ्यात मोठा वाटा म्हणजे संदीप जगे सरांनी उचलला. त्यांना लीगची आयडिया होती, मग मी त्यांना फोन करून सरांना विचारत होतो, सर म्हणजे त्यांचीच लीग असल्यासारखी आम्हाला सांगायची, बाबा हे कर ते कर. मग तिथून हळूहळू प्रवास चालू झाला आणि आज माझ्या मते तरी तालुका प्रीमियर लीग 4 वर्ष झाली यशस्वी पूर्ण होते. आणि या वर्षी तर आम्हाला प्रमोद शेठ सारखे एक दानशूर व्यक्तिमत्व पण भेटलेत. पुढे पण ते म्हणालेत का रोहातली आरटीपीएल आपण अजून जोरात करू. तर हेच खरं आमचं ध्येय होतं का रोहा तालुका प्रीमियर लीग हळूहळू पुढे जावी, चांगले खेळाडू निर्माण व्हावे